हे बघा, चांगली खरपूस मस्त भाजून घ्यायची अशी, म्हणजे कुरकुरीत होते वडी. हे बघा, मस्त अशी कुरकुरीत कोथिंबिरीची वडी तयार झाली. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कोथिंबिरीची जुडी आणली बघा, छान ताजी कोथिंबीर आहे. पण मग ती काल आणलेली तर जरा पानं पिवळी पडायला लागली. म्हटलं चला आज ह्याची कोथिंबिरीची वडी बनवूया, कारण भरपूर आहे कोथिंबीर. जरा ही थोडीशी पिवळी पिवळी झाली, ती पानं काढून घेते, देठं वगैरे काढून धुवून घेते. हे बघा, हे असे देठ आहेत ना, दांडे, खालची मुळं कापून घेतलीत मी. तर ह्या काड्या बाजूला काढते, जरा चांगले निवडून घेते कोथिंबीर. हे बघा, धुवून घेतली, पाणी निथळून घेते, त्यातलं चिरून घेते चांगली बारीक. कोथिंबीर केव्हाही आपल्याला वडी करायची असली तर अगदी बारीक चिरायला लागते. तेव्हा चिरून घेते, एकदम बारीक चिरली म्हणजे कसं ती वडी सुटत नाही. म्हणजे हे बघा, इथं मी लसूण घेतला आहे, मीठ, जिरं, आलं आणि 10-12 मिरच्या घेतल्यात. म्हणजे आपल्याला जितकं पीठ वापरायचे, कोथिंबीर वापरायची, त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या. तर कोथिंबीर बरीच आहे तर तितकं पीठ पण लागेल ना. तर आता ते वाटून घेते मी आधी. हे बघा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेते. आमच्याकडे अधूनमधून कोथिंबीरीची वडी होतेच. हे मोठ्या परातीमध्ये घेते. ताटात नाही जमणार पीठ मळायला, तर मोठ्या परातीत घेते, म्हणजे पीठ एकत्र चांगलं करता येईल. हे बघा, हे मीठ, मिरची, जिरं, आलं, लसूण सगळं वाटून घेतलं. ह्यात मी बेसन पीठ घातलं, थोडंसं ठेवून देते. अंदाजे 2 वाट्या बेसन पीठ आहे. हा बघा, एक बटाटा आहे, हा किसून घेते. कच्चाच बटाटा आहे, पण बारीक किसणीनं किसून घेते चांगला. उकडलेला असला तर अजून चांगलं, मी कच्चाच घालते, त्याने जरा छान चव पण येते बटाट्याने. कधीतरी असा बटाटा घालायला काय हरकत नाही. हळद घातली, थोडं लाल तिखट घातलं, मीठ आपण वाटतानाच घातलेले. ते बघा, हा बटाटा किसून घातला. आता हे चांगलं मिक्स करून घेते. ह्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेते. ह्या चाळणीमध्ये वाफवायला ठेवणार आहे ना वडी. तेल लावून घेतलं. आता हे पीठ असं चांगलं मिक्स करून घेते, त्या बटाटा आणि पीठ सगळं. पाणी घालायची अजिबात गरज नाही त्याला. बघेरा बघा आमचा किती भुंकतोय. सगळं पीठ भिजवून घेतलं. बटाट्याचा तुकडा राहिला होता थोडा. तेव्हा पाणी न घालता गोळा भिजवून घेतला सगळा. ह्याचे असे उंडे करून घेते. आपल्याला किती लहान मोठे घ्यायचे तसे. तीळ लावते वरनं थोडे. भिजवताना घातले तरी चालतात, असे वरनं लावले तरी चालतात. हे बघ, असे वरून लावले तर अजून चांगले दिसतात वडी कापल्यावर. चार उंडे होतील मध्यम आकाराचे. हे बघ, मी करून घेतले. तर वाफवायला ठेवते. इथं पाणी ठेवले मी उकळायला आणि चाळणीवर ठेवून देते आणि 15 मिनटं चांगले वाफवू देते वडी.
झाकण ठेवून मग दाखवते. 2 मिनिटांनी काढते बघा. हे बघा झाली वाफवून मस्त वडी. हाताला चिकटली नाही की समजायचं वाफवली मी. गार झाली, आता कापून घेते वडी. जरा थोड्या पातळच कापायच्या. सगळ्या कापून घेते. तेल चांगलं कडकडीत तापल्यावर मग घालायच्या वड्या. थंड तेलात नाही तळायच्या, पाहिजे तर बारीक करायचा मध्ये मध्ये गॅस. हे बघ अशी चांगली खालीवर करून मस्त तळून घ्यायची. झाल्या तळून, राहिलेल्या पण तळून घेते. कशा वाटल्या तुम्हाला कोथिंबिरीच्या वड्या कमेंट करून सांगा. आवडल्या तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. हे बघा मस्त अशा कुरकुरीत वड्या तयार झाल्या आपल्या.